गरुड पुराणानुसार या 5 लोकांच्या घरातील अन्न खाऊ नका, नाहीतर तुम्ही पापाचे शिकारी व्हाल. गरुड पुराणात 5 लोकांबद्दल सांगितले आहे, ज्याच्या घरी अन्न खाऊ नये. जर तुम्ही त्याच्या घरी अन्न खाल्ले तर तुम्ही पापाच्या बळी व्हाल आणि नरक यातनाही भोगाव्या लागतील. गरुड पुराण भगवान विष्णू नीती ग्रंथ. सनातन हिंदू धर्मात गरुड पुराण ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. गरुड पुराण 18 महापुराणांपैकी एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूंनी जीवन, मृत्यू, स्वर्ग, नरक आणि पाप आणि पुण्य याचे तपशीलवार वर्णन केले आहे. या पुस्तकातील आचार विभागातून काही लोकांच्या घरी अन्नपदार्थ खाऊ नयेत, अशा लोकांच्या घरी जेवून तुम्ही पापाच्या बळी ठरता. जाणून घ्या कोण आहेत ते लोक, ज्याच्या घरचे अन्न खाऊ नये. सावकाराचे घर. गरुड पुराणानुसार सावकार किंवा सावकाराच्या घरी अन्न खाऊ नये. यामागील कारण हे आहे की लोक इतरांच्या असहायतेचा किंवा समस्येचा फायदा घेतात, त्याच्या कठीण परिस्थितीला पैसे कमावण्याचे साधन बनवतात. असहाय्य आणि गरजू लोकांना सावकाराकडून मदत मिळते, परंतु त्या बदल्यात त्यांना मोठे व्याज देखील द्यावे लागते. दुःखी अंतःकरणाने आणि कठोर परिश्रमानंतर लोक सावकाराचे पैसे परत करू शकतात, परंतु अशा लोकांच्या घरी अन्न खाऊ नका, ज्याच्या घरी इतरांच्या त्रासातून कमावलेल्या पैशातून अन्न शिजवले जाते. क्रोधित व्यक्तीचे घर. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती क्रोधित व्यक्तीच्या घरी भोजन करतो त्याला धनप्राप्ती कधीच होत नाही. प्रत्येक मुद्द्यावर रागावणाऱ्या आणि इतरांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीच्या घरी कधीही अन्न खाऊ नये. किन्नराचे घर. किन्नरांना अन्नदान करणे किंवा दान करणे हे खूप पुण्य आहे, पण त्याचे घरचे अन्न कधीही खाऊ नये. याचे कारण म्हणजे नपुसक चांगल्या वाईट लोकांसह अनेक प्रकारच्या लोकांकडून पैसे मागतात, त्यामुळे त्यांच्या घरी अन्न खाण्यास मनाई आहे. चोर किंवा दरोडेखोराचे घर. गुन्हेगारी कृत्यांशी संबंधित लोकांच्या घरी अन्न खाऊ नये किंवा अशा लोकांशी संबंध ठेवू नये. गरुड पुराणानुसार चोर, बदमाश, दरोडेखोर आणि गुन्हेगारी चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात, त्यामुळे त्यांनी कमवलेल्या पैशाचे अन्न कधीही खाऊ नये. आजारी व्यक्तीच्या घरी. आजारी व्यक्तीच्या घरी कधीही अन्न खाऊ नका, कारण रुग्णालयात शारीरिक त्रास होत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या घरचे जेवण करून त्यांना आणखी त्रास देऊ शकता. त्यामुळे जेव्हा कोणी आजारी व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस करतो, तेव्हा तो रिकाम्या हाताने जात नाही, तर त्यांच्यासाठी फळे किंवा खाद्यपदार्थ घेऊन जातो.